नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं रियालिटी ऑफ हॉरर स्टोरीमध्ये। मी आज काहीतरी नवीन घेऊन आली आहे तुमच्यासाठी। ही गोष्ट आहे माझ्या मित्राची, ज्याचं नाव आहे कुणाल। तो पाचगणीला हॉस्टेलला होता। त्या हॉस्टेलची आहे ते हॉस्टेल जरा जुनं आणि मोठं होतं। रात्र पडली की सगळीकडे विचित्र शांतता पसरायची। त्या शांततेत एक कॅरिडॉर होता, जो नेहमी काळोखात बुडाल्यासारखा वाटायचा। एका रात्री कुणाल थोडा उशिरा रूममध्ये परतत होता। घड्याळाचे साधारण 12 वाजले होते। कॅरिडॉरमधून चालताना अचानक मागून पावलांचा आवाज आला। तो आवाज थांबला आणि मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं। तो पुन्हा चालायला लागला, पण आवाज थांबत नव्हता। उलट तो आणखीनच जोरात येऊ लागला, जणू कुणीतरी त्याच्या अगदी मागे चालत होतं। त्याच्या हृदयाची धडधड जोरजोरात वाढत होती, श्वास वेगाने चालू झाला होता। त्याने मोठ्या धाडसाने मागे वळून पाहिलं। कॅरिडॉरच्या शेवटी त्याला एक पांढरा साया दिसला। त्याला असं जाणवत होतं की ते जे पण काही होतं ते त्याच्याच मागे होतं आणि त्यालाच बघत होतं। तो साया फक्त उभा होता, पण त्याचा चेहरा त्याला दिसत नव्हता। तो जागच्या जागी थिजून गेला आणि खूप घाबरला, पण हिम्मत करून तो रूमवर पोहोचला आणि त्यानंतरनं तो तिथे थांबलाच नाही। दुसऱ्याच दिवशी त्याने ते हॉस्टेल सोडून दिले आणि परत घरी परतला। घरी परतल्यानंतरनं त्याची परिस्थिती थोडी वाईटच झाली। साधारण 1 ते 1.5 महिने तो खूप आजारी होता आणि त्याला खूप विचित्र असे स्वप्न पडत होते। पण त्याच्या मम्मीनी त्याला देवाला कुठे घेऊन गेली किंवा ते देवाला दाखवलं, त्यानंतरनं त्याच्यामध्ये फरक जाणवला आणि त्याच्या मम्मीनी आणि पप्पानी पण त्यानंतरनं त्याला तिकडे कधीच पाठवलं नाही आणि तो सुद्धा गेला नाही।